शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कोमरावटे आपलं स्वागत करतो। मित्रहो, थोडेसे उशिरा का होईना परंतु चालू वर्षी राज्यात चांगल्या दमदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि यामुळे गेली काही वर्ष सातत्याने दुष्काळाने जो पिसलेला शेतकरी आहे तो बळीराजा थोडाफार सुखावला आहे। आपण बघितलं की गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत अनेक गावांची पैसेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आली। शासनाने देखील विविध उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदतीचा हात दिलेला आहे। आज जलयुक्त शिवार अभियानात आपण नोंदवलेल्या सक्रिय सहभागामुळे अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे, हे नाकारून चालणार नाही। शेती म्हटलं की बियाणं, खतं, औषधं, मशागत हा खर्च आलाच। बदलत्या काळात आधुनिक पद्धतीने जर शेती करायची जर म्हटली तर सुधारित जातीचं बियाणं घेणं, त्यासाठी रासायनिक खतं वापरणं, रासायनिक कीटकनाशकं वापरणं आणि त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीने मशागत करणं, यासाठी पैशाची व्यवस्था हा मोठा यक्ष प्रश्न हा शेतकऱ्यासमोर असतो। म्हणूनच मित्रहो, आज जो आपण चर्चेचा विषय घेतला आहे तो आहे शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटप आणि कर्जाचं पुनर्गठन योजना। मित्रहो, या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। तज्ञ आहे श्रीयुत चंद्रकांतजी दळवी साहेब। दळवी साहेब नमस्कार। नमस्कार मित्रों, आपल्याला कल्पना आहेच की दळवी साहेब हे सध्या भारतीय प्रशासन सेवेतील एक वरिष्ठ अधिकारी असून सध्या ते महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था या म्हणून पुणे या ठिकाणाहून काम पाहतात। मित्रहो, दळवी साहेबांचा परिचय जर आपल्याला करून जर द्यायचा जर म्हटला तर आपण बरेच जण त्यांना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून ओळखतात। विशेष करून सांगायचं जर म्हटलं तर त्यांचं जे स्वतःचं मूळ गाव जे आहे, म्हणजे एक अधिकारी स्वतःच्या गावामध्ये कोणत्या पद्धतीने काम करून आदर्श करू शकतो याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे, ते आहे सातारा जिल्ह्यातलं निढळ गाव। या गावामध्ये इंडो जर्मन हा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने राबवला जाणारा जनसंधारणाचा कार्यक्रम सर्वोत्तम रीतीने राबवला म्हणून राष्ट्रीय पातळीवरचं ऑर्डर पारितोषिक देखील या गावाला मिळालेलं आहे। त्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहेच की महात्मा गांधी तंटामुक्त अभियान ही जे राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले अभियान आहे त्याची आखणी अंमलबजावणी, त्याचबरोबर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे देखील सरांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा सक्रिय सहभाग त्यांचा या दोन्ही उपक्रमांमध्ये राहिलेला आहे। साहेब, जिल्हाधिकारी पुणे या ठिकाणी असता झिरो पेंडन्सी आपण बघतो की शासकीय कार्यालयात गेल्यानंतर सामान्य माणसाची खूप पिळवणूक होते, खूप त्याला वाट बघावी लागते, परंतु जिल्हाधिकारी पुणे असताना त्यांनी झिरो पेंडन्सीचा उपक्रम जर राबवला त्याची देश पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आलेली आहे। आणि जबाबबंदी आयुक्त असताना हे जे काही भूमी अभिलेख आहेत म्हणजे सातबाराच्या उतारे आहेत, चतुर्सीमा नकाशे आहेत, या सगळ्याचा आधुनिकीकरण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे। असं एक शेती क्षेत्रातलं आणि या क्षेत्रातलं अत्यंत जाणतं असं व्यक्तिमत्व आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित आहोत। मित्रहो, आपल्याला कल्पना आहे की आजचा हा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। आपण थेट फोनद्वारे प्रश्न विचारून चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकता। संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 किंवा 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसडी क्रमांक यापूर्वी लावा। तर मित्रहो, आता आपण चर्चेला सुरुवात करूया। दळवी सर नमस्कार। नमस्कार सर, शेतकऱ्यांसाठी हा जो काही कर्ज पुरवठा करायचा आहे तर त्यासाठी राज्यामध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे? आवटे साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे यावर्षी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे पावसाला सुरुवात झालेली आहे। मागचे 3-4 वर्ष खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळामध्ये महाराष्ट्रातील जनता हुरपळून निघालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर या वर्षाचा खूप चांगला प्रकारचा पाऊस येईल अशा प्रकारचा हवामानाचा अंदाज यापूर्वी एप्रिल महिन्यामध्येच वर्तवला होता आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल महिन्यामध्ये खरीप पीक राज्यातील खरीप पिकांच्या पीक कर्ज पुरवठ्याच्या बद्दल आणि सर्वच पूर्वतयारीबद्दलची एक मीटिंग झाली। त्याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पीक कर्जाचा पुरवठा करण्यासाठी विविध प्रकारची यंत्रणा असते। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी यंत्रणा म्हटलं तर SLBC म्हणजे स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक असते। याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री या कमिटीचे चेअरमन असतात, सर्व बँकांचे प्रतिनिधी, नाबार्डचे प्रतिनिधी, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये सदस्य असतात। त्यासोबत दुसरी मोठी व्यवस्था आहे नाबार्ड। महाराष्ट्रामध्ये नाबार्डचे एक पुण्याला चीफ जनरल मॅनेजरचं ऑफिस असतं। महाराष्ट्राच्या संपूर्ण पीक कर्जाच्या बद्दलचं संपूर्ण नियंत्रण नियोजन त्यांच्यामार्फत होतं। अर्थात या सगळ्यांच्या वरची जी नियोजनाची व्यवस्था असते ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सहकारी बँक यांच्यामार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकांना पतपुरवठा करण्याचं कामकाज केलं जातं। ही झाली राज्यस्तरीय व्यवस्था। राज्य शासनामधून महाराष्ट्राचा वित्त विभाग, सहकार विभाग हे त्याचं संनियंत्रण करत असतात आणि मात्र जिल्हा पातळीवरची जी नियंत्रण व्यवस्था असते त्याच्यामध्ये DLCC म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल कन्सल्टेटिव्ह कमिटी, तालुक्यामध्ये BLCC म्हणजे ब्लॉक लेवल कन्सल्टेटिव्ह कमिटी, DLCCचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात आणि BLCCचे अध्यक्ष
हे BDO असतात. या सगळ्या स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व बँकांचे प्रतिनिधी, प्रत्येक बँकांच्या अनेक शाखा असतात, त्या शाखांचा एक डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, नंतर सर्व बँकांच्या वतीनं लीड बँक मॅनेजर LDM आणि मग सहकार खात्यातले अधिकारी, अशा प्रकारची ही व्यवस्था असते. या व्यवस्थेअंतर्गत पूर्ण जिल्ह्याचा वार्षिक पीक कर्जाचा आराखडा या ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे मध्यम मुदती कर्ज, पीक मुदती, अल्पमुदत कर्ज याचा पण वार्षिक आराखडा तयार केला जातो. आणि मग या वार्षिक आराखड्यामधून प्रत्येक जिल्ह्याची एकूण जी मागणी आहे आणि राज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं किंवा RBIनं दिलेलं जे काही कर्जाची मर्यादा दिलेली असते त्याच्यामध्ये SLBCच्या मार्फत दरवर्षी पीक कर्जाचा आराखडा तयार केला जातो. आणि मग या SLBCच्या वार्षिक बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून पुढच्या वर्षभर 3 प्रकारचं कर्ज वाटप केलं जातं. पीक कर्जामध्ये खरीप पीक कर्ज वाटप, रब्बी पीक कर्ज वाटप आणि मुदती कर्जामध्ये अल्पमुदत कर्ज वाटप, आणखी दीर्घ मुदतीचं कर्ज वाटप. अशा प्रकारची ही कर्ज वाटपाची शेतकऱ्यांच्यासाठी एक खूप चांगली व्यवस्था राज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं निर्माण केलेली असते. बरोबर सर. आपण मग बघितलं की आजचा हा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपल्याला वाशिम जिल्ह्यावरून श्रीयुत मस्के हे शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. मस्केजी नमस्कार. हॅलो. नमस्कार साहेब, माझा प्रश्न असा आहे की पहिल्यांदा झालाय, मी कर्ज घेतलाय पण त्याचं पुनर्गठन होणार की काय? आपण जे कर्ज घेतलेलं आहे, पीक कर्ज घेतलं असेल तर त्याचं पुनर्गठन केलं जातं. आपण जर का अल्पमुदतीचं कर्ज घेतलं असेल किंवा जर का दीर्घ मुदतीचं कर्ज घेतलं असेल तर त्याचं मात्र पुनर्गठन केलं जात नाही. आपण जर का पीक कर्ज घेत असेल त्याचं पुनर्गठन करण्यासाठी आपल्याला स्वतः विनंती करावी लागते की मला पीक कर्जाचं पुनर्गठन करायचं आहे, कारण ही ऐच्छिक योजना आहे. आणि जे शेतकरी स्वेच्छेनं कर्जाचं पुनर्गठन करू इच्छितात त्या सर्वांचं पुनर्गठन केलं जातं. आणि आपल्याला कल्पना आहे की पुनर्गठन करणं हे खूप तसं ज्या शेतकऱ्यांना स्वतःकडं चालू वर्षाच्या पीक हंगामाला कर्ज घेण्यासाठी तरतूद नाही किंवा तो थकबाकीदार झाल्यामुळे त्याला बँकांकडून कर्ज मिळत नाही, अशा लोकांच्यासाठी पुनर्गठनाची व्यवस्था गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केलेली आहे. याच्या अंतर्गत आपण आपल्या कर्जाचं पुनर्गठन केल्यास आपल्याला जे काय यावर्षी जे काय आपल्याला जे कर्ज फेडायचं आहे त्या पूर्ण कर्जाच्या परतफेडीचे 5 हप्त्यामध्ये रूपांतरण केलं जातं. त्याच्यामुळे आपलं जे काही कर्ज असेल या वर्षाचं व्याजासह त्याचे 5 हप्ते केले जातात आणि त्या 5 हप्त्यामध्ये पहिला जो हप्ता आहे त्याचं 12% व्याज जे तुम्हाला भरावं लागलं असतं ते महाराष्ट्र सरकार पहिल्या वर्षाचं 12% व्याज या वर्षापासून पूर्णपणे भरणार आहे. मात्र पुढच्या 4 वर्षासाठी आपल्याला जे काही व्याज भरावं लागणार आहे ते नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे 6% आपल्याला ते कर्ज उपलब्ध होऊ शकतं. त्यामुळे जर का या वर्षाचं आपलं जे कर्ज आहे त्याचं आपण जर का पुनर्गठन करण्यासाठी जर का आपण ज्या बँकेकडून कर्ज घेतलं असेल त्यांना जर का विनंती केली, मला खात्री आहे आतापर्यंत आपल्यापर्यंत शासनाचे अधिकारी, बँकेचे अधिकाऱ्यांनी नक्की संपर्क साधलेला असेल. नसला साधला असेल तर आपण त्यांना भेटू शकता आणि आपल्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची मुदत यावर्षी राज्यामध्ये 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचं पुनर्गठन करता येऊ शकेल आणि शासनाने ही जी योजना व्याज सवलतीची त्याच्यामध्ये दिलेली आहे त्याचा नक्की लाभ घेऊन आपण या वर्षाला सुद्धा कर्ज घेण्यासाठी पात्र ठरू शकाल. सर, आता पुनर्गठनाचा विषय निघालाय, वाशिमवरून या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला आहे. राज्यामध्ये अनेक शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज घेतलं आहे. सगळ्याच प्रकारचे गेल्या वर्षीचे शेतकरी हे पुनर्गठनासाठी पात्र आहेत का केवळ जिथे दुष्काळी परिस्थिती होती त्याच भागातले शेतकरी पुनर्गठनासाठी पात्र आहेत? याच्यामध्ये सर्वच ज्या पुनर्गठनाची जी योजना आहे ती ज्या जिल्ह्यामध्ये ज्या गावांच्यासाठी नैसर्गिक आपत्ती आलेली असते अशा ठिकाणी ही योजना लागू केली जाते. जसे की मागच्या 2-3 वर्षामध्ये दुष्काळ पडला, मागच्या वर्षी जवळपास 30,000पेक्षा अधिक गावामध्ये दुष्काळ पडला, म्हणजे 50 पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांच्यासाठी ही योजना लागू केली जाते. त्यामुळं सर्वच जिल्ह्याला, सर्व गावांना ही योजना लागू नसून जिथं 50% कमी आणेवारी आली, जिथे राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेला आहे अशा जिल्ह्यामध्ये, अशा तालुक्यामध्ये ही पुनर्गठनाची योजना लोकांना उपलब्ध असते. सर, आता हे पीक कर्ज खूप बहुमोल माहिती आहे, कारण शेतकरी याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला पैसा उभा करावा लागतो. सर्वसाधारणपणे गतवर्षी जे आहे ते गतवर्षी किती कर्ज वाटप झालं आणि चालू वर्षासाठी आपण उद्दिष्ट असं काय ठेवलं आहे? मागच्या वर्षी 40,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट होतं आणि ते उद्दिष्ट मागच्या वर्षी साध्य करण्यात आलं. यावर्षी 51,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट 25% वाढ 25% वाढ करण्यात आलेली आहे.
आणि या अंतर्गत 37,000 कोटी रुपये हे खरीपाचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे आणि जवळपास 13,000 कोटी रुपयाचे हे रब्बीचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. यावर्षी शासनानं, कारण यावर्षी हवामानाचा अंदाज असा होता की यावर्षी ॲव्हरेजपेक्षा चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये पडेल आणि त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अधिकाधिक शेतकऱ्यांच्या पर्यंत जाऊन कर्ज वाटप करावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जाचा बेनिफिट करून द्यावा, लाभ करून द्यावा, यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना शासनाने यावर्षी केल्या होत्या. त्याच्या अंतर्गत विशेष करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये बँक स्तरावर, महसूल मंडळ स्तरावर पीक कर्जासाठी मेळावे घेण्यात आले. सगळ्या बँकांचे लोक एका ठिकाणी आले, महसूलची यंत्रणा या ठिकाणी आली, सहकारी विभागाची यंत्रणा एका ठिकाणी येऊन कर्ज मंजूर करण्याची सगळी प्रक्रिया एकाच ठिकाणी व्हावी, हा त्याचा उद्देश होता. आणि त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून घेण्याची सुसूत्रित केलेली जी काही पद्धत आहे ती माहिती व्हावी, या उद्देशानं कर्ज मेळावे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कुठल्याही संस्थात्मक कर्जाचा लाभ मिळालेला नाही, ज्यांना राज्य सहकारी बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा खासगी बँका आहेत किंवा राष्ट्रीयकृत बँका आहेत, या बँकांच्याकडून जर का कुणाला कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळालं नसेल तर अशा शेतकऱ्यांना शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचून अशा शेतकऱ्यांना जर का कर्ज आवश्यक असेल तर ते त्यांना उपलब्ध करून द्यावं, अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री आणि राज्य शासनाने भूमिका घेतली. त्याप्रमाणे सर्व यंत्रणा, खास करून महसूल खात्याची यंत्रणा, सर्व जिल्हाधिकारी आणि सहकार खात्याची यंत्रणा आणि सर्व बँका यांनी यावर्षी प्रयत्न केला आणि त्याचा रिझल्ट म्हणून मी सांगू इच्छितो की आतापर्यंत 21,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे. 55 ते 60% कर्ज वाटप हे पहिला पाऊस पडण्यापूर्वी जवळपास केलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा खरीपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांच्या हातामध्ये एकूण कर्ज जे मंजूर केलं त्याच्यापैकी काही वाटा त्यांच्या हातात मिळावा, या उद्देशानं ही यंत्रणा सगळी राबवण्यात आली होती. आणि पाऊस पडण्यापूर्वी हे सगळं कर्ज 50% 60% पर्यंत लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि उर्वरित कर्ज सुद्धा आणखी एका महिन्याच्या आत ते सर्वांना उपलब्ध करून द्यावं, अशा प्रकारच्या सूचना शासनाच्या वतीनं सर्व बँकर्सना देण्यात आलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की यावर्षी सर्व बँकर्स, सहकार खात्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी, त्यांची सर्व यंत्रणा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संबंधामध्ये खूप जागरूकपणे काम करते आहे आणि त्याचा लाभ नक्कीच यावर्षी शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने होईल. नाही, खूपच छान सर. म्हणजे जो शेतकरी ज्याला पीक कर्ज आवश्यक आहे तो कोणताही वंचित राहणार नाही, या दृष्टिकोनातून शासनाने आपल्या मार्फत खूपच चांगली अशी घेतलेली. अजूनही ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळाला नसेल त्यांनी देखील जर संपर्क साधला आपल्या प्राथमिक कृषी पतसंस्थेकडे किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तर तो लाभ मिळू शकतो. आपल्याला लक्ष्मण सबने म्हणून आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितात. लक्ष्मणजी नमस्कार. हा नमस्कार. हा नमस्कार, विचारा. हा विचारा, आपला प्रश्न विचारा सवानीजी. हे कागदपत्राची खूप मागणी करतात, तर कमीत कमी कागदपत्राचा आणि किचकटपणा बंद करून सुलभपणे शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळेल त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. सवाने साहेब, आपण अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहोत. मित्र, या विषयाबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेक नंतर आपलं स्वागत. दळवी साहेब, ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी बारामतीवरून एका शेतकऱ्यांनी खूप मूलभूत प्रश्न विचारलेला होता की आपण सगळं सांगतोय परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस शेतकरी जातो तर त्यावेळेस त्याला अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते आणि मग त्याची छळवणूक होते किंवा त्याला त्रास होतो. तर आपण काय सांगू शकता या संदर्भामध्ये? आता लक्ष्मण सवानी यांनी विचारलेला प्रश्न खरं तर सर्वांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ही गोष्ट खरी आहे की कितीही आदर्श व्यवस्था मी सांगितली तरी प्रत्यक्षामध्ये जेव्हा बँकेमध्ये किंवा त्या ठिकाणी जेव्हा लोक जातात त्या ठिकाणी जी लोकांना अडचणीला सामोरं जावं लागतं त्याच्यापैकीच ही प्रातिनिधिक स्वरूपाची प्रतिक्रिया किंवा प्रश्न लक्ष्मण सवानी यांनी विचारलेला आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये खूप चर्चा वरिष्ठ पातळीवर सुद्धा करण्यात आली आणि शेतकऱ्यांना कमीत कमी कागदाच्या आधारावर कशा पद्धतीनं कर्ज त्याला देता येऊ शकेल याच्या बाबतीमध्ये नियोजन करून सर्व बँकर्सना या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दोन भाग असतात, एक तर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत मिळणारं कर्ज आणि व्यापारी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँकांमार्फत मिळणारं कर्ज. जिल्हा मध्यवर्ती बँकामार्फत जे कर्ज मिळतं ते विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मार्फत ते मिळतं. त्यामुळे आपल्याला गावातल्या गावातच फक्त अर्ज करावा लागतो. 7/12चा उतारा, 8चा उतारा दिलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेत मार्फत किंवा विविध कार्यकारी सोसायटी मार्फत मिळणाऱ्या कर्जाच्या संदर्भामध्ये कसल्या प्रकारची फारशी अडचण येत नाही. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शिवाय ग्रामीण बँक असेल किंवा राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा खासगी बँक असेल, या बँकांच्या मार्फत अर्ज करण्यासाठी त्याला एकतर अर्ज करावा लागतो
याच्यामध्ये पण दोन भाग असतात. एक पहिल्यांदा अर्ज करणं, एक वेळ अर्ज तुम्ही केला आणि तुम्हाला कर्ज मर्यादा मंजूर झाली तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला पुन्हा फार नव्यानं कागद द्यावे लागत नाहीत. पण जो कर्ज पहिल्यांदाच घेत असतो त्या शेतकऱ्याला मात्र थोडी अधिकची कागद पहिल्यांदा द्यावी लागतात. ज्याप्रमाणे कर्जाचा अर्जाचा नमुना प्रत्येक बँकेने ठरवलेला असतो त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला द्यावा लागतो. 7/12चा उतारा, नोंदीचा उतारा, खाते उतारा हे तर तिथं पण तुम्हाला द्यावं लागतं, जे विविध कार्यकारी सोसायटीना पण द्यावं लागतं. याच्याशिवाय मात्र आपल्याला ज्या गावामधून तुम्ही आला आहात त्या गावातल्या विविध कार्यकारी सोसायटीचा नाहर्क दाखला द्यावा लागतो. त्याची गरज असते, कारण तुम्ही दोन्हीकडून कर्ज उचललं नाही ना हे जिल्हा त्या राष्ट्रीयकृत बँकेला कसं कळेल, त्यामुळे त्याला पर्याय नसतो. त्यामुळे दुसरा हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न की विचलन चिठ्ठी, वचन चिठ्ठी करावी लागते. आणि जर का तुम्ही जर का 1 लाखापर्यंत कर्ज घेतलं असेल तर त्यासाठी तुम्हाला गहाणखत काय जमिनीचं करावं लागत नाही. मात्र जर का तुमचं कर्ज 1 लाखापेक्षा अधिकचं असेल तर मग त्याला गहाणखत करावं लागतं. त्यामुळे गहाणखतासाठी लागणारे आणखी काय कागदपत्र लागतात. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये 2 भाग होतात, 1 लाखापर्यंतचं कर्ज आणि 1 लाखाच्या वरचं कर्ज. आणि याच्याशिवाय जेव्हा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्ज घेता तेव्हा तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं. तुम्हाला कर्ज मंजूर केलं जातं तेव्हा तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं. आणि त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्याकडून घेतली जाते. याच्याशिवाय कुठल्याही प्रकारची जादाची माहिती बँकर्सने घेता कामा नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि या पद्धतीनं प्रत्येक बँकेने कर्जाच्या अर्जासोबत कुठले कागदपत्र जोडले पाहिजे त्याची यादी लावली पाहिजे. आणि ती यादी जी आहे ती SLBCने किंवा शासनानं त्याला मान्यता दिली अशीच यादी तिने लावली पाहिजे, तेवढेच कागदपत्र घेतले पाहिजेत. अशा प्रकारच्या सर्व बँकर्सना सूचना वारंवार दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं यावर्षी मला खात्री आहे की विनाकारण अनावश्यक असलेले कागद सुद्धा बँकर्स मागणार नाहीत याची मला खात्री आहे. बरं सर, आता आपण तर सांगितलं, खूप सुचलीत सांगितलं की जे किसान क्रेडिट कार्ड जे आहे, जो 5 वर्षाचा जो फायनान्स जो आहे तो हे होतो, त्यासाठी एकदा जर कागदपत्र जर दिली तर 5 वर्षाकरता जो आहे मग पुन्हा त्याला कागदपत्र द्यावे लागणार नाहीत आणि चांगल्या पद्धतीने त्याला फायनान्स उपलब्ध होऊ शकेल. पण तरी सर, आता एखाद्या शेतकऱ्याला एखादा स्थानिक बँकेचा अधिकारी असेल किंवा कोणी कर्मचारी असेल त्याचा जर त्रास जर होत असेल तर अशी कोणती शासकीय यंत्रणा आहे का त्याच्याकडे तो तक्रार करू शकतो की मला या ठिकाणाहून व्यवस्थित मार्गदर्शन किंवा सहकार्य मिळत नाही? अत्यंत आवश्यक अशा प्रकारची सूचना, अशा प्रकारची व्यवस्था आहेच. पहिल्यांदा त्या बँकेच्या मार्फत जर आपल्याला सहकार्य मिळत नसेल तर त्या तालुक्याचा जो काही असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज आहे त्याला आपण अप्रोच होऊ शकता. जिल्ह्यामध्ये जिल्हा निबंधक सहकार्य संस्था आहेत त्यांना अप्रोच होऊ शकता. त्याच्यानंतर याहीपेक्षा ज्या बँकेच्या शाखेनं तुम्हाला मदत केली नाही किंवा अडवणूक केली त्या बँकेचा जो जिल्हा कोऑर्डिनेटर असतो, जिल्हा समन्वयक असतो, त्याची जबाबदारी असते पहिल्यांदा की त्या बँकामधले असे काही जर का चुकीच्या पद्धतीने तिथले व्यवस्थापक कागद मागत असतील किंवा अधिकचे कागद लोकांच्याकडून घेत असतील तर तशा प्रकारच्या सूचना दिली जाऊ शकते. त्याच्याशिवाय दुसरी व्यवस्था आहे की LDM म्हणजे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक लीड बँक असते आणि ते सगळ्या बँकांचं प्रतिनिधित्व करते, सगळ्या बँकांच्या मध्ये कोऑर्डिनेशन करत असते. तर लीड बँक मॅनेजर ही दुसरी व्यवस्था की ज्यांच्याकडे जाऊन आपण अशा प्रकारची तक्रार देऊ शकता. ही झाली बँकिंग व्यवस्था. पण त्याच्याशिवाय सुद्धा आपल्याला तालुक्यामध्ये जर का अडचण असेल तर तुम्ही तालुक्यामध्ये ARला भेटू शकता, जिल्ह्यामध्ये DDRला भेटू शकता. आणि शेवटी जिल्ह्यामध्ये कर्ज वाटपाच्या अनुषंगाने जी व्यवस्था त्याच्यामध्ये आपण त्याला सांगितले की डिस्ट्रिक्ट लेवल कन्सल्टेटिव्ह कमिटी, या कमिटीचे जिल्हाधिकारी हे चेअरमन असतात. आणि त्याच्यामुळं जर का ह्या सगळ्या यंत्रणेमार्फत सुद्धा जर का ह्याचा आपला प्रश्न सुटला नाही तर जिल्हाधिकारी यांना आपण जरूर भेटू शकता आणि जिल्हाधिकारी संबंधित बँकांना सूचना देऊन आपले नक्कीच अडचण दूर करू शकतात. अशा प्रकारची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. खूपच छान माहिती दिली सर. सर, आपल्याला नांदेडवरनं एक बालाजी गिरे पाटील म्हणून शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. बालाजी, नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आमचं काय कंधारला हैदराबाद स्टेट बँकेचे मॅनेजर साहेब आहेत. कुठली बँक? कंधार तालुका. कंधार. हा बँकेचं नाव काय? हैदराबाद स्टेट बँक. हैदराबाद स्टेट बँक. हा. तर ते कोणालाही पैसे भरा म्हणतात, पुनर्गठन करायचं झाले की पुनर्गठन करीत नाही शेतकऱ्याचं. मी आता पुनर्गठनाच्या आपण याच्या संदर्भामध्ये माहिती त्यांना देणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला पुढे जाण्याआधी घेऊया एक आपण छोटीशी विश्रांती, नंतर आपण येऊया तुमच्या प्रश्नाकडे. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तळवी साहेब, ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण नांदेडवरनं एक प्रश्न घेतला होता गिरे पाटलांचा की कर्ज पुनर्गठनाच्या बाबतीत त्यांना समस्या आहेत. आपण काय सांगू शकता? कर्ज पुनर्गठनाच्या संदर्भामध्ये मी पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला सगळी माहिती दिली होती. पण आपला विशेष प्रश्न आहे की हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंडिया हैदराबादचे
कंधार या शाखेमधून आपल्याला पुनर्गठनासाठी मदत केली जात नाही आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्यामार्फत त्या जिल्ह्यामधून त्या बँकेच्या व्यवस्थापकांना सूचना दिल्या जातील. आपण जरूर त्या बँकेला उद्याच्याला भेटावं. त्या बँकेला माझ्याकडून सूचना दिलेल्या असतील. आपलं म्हणणं ऐकून घेऊन आपलं कर्जाचं पुनर्गठन करून दिलं पाहिजे. त्यांनी पुन्हा आपल्या माहितीसाठी सांगतो की कर्जाचं पुनर्गठन करून घेण्यासाठी कुठलीही शर्त नाही, कुठलीही अट नाही. आपल्या भागामध्ये दुष्काळ असला पाहिजे, 50% पेक्षा कमी अनिवार्य असली पाहिजे आणि आपण मात्र विनंती अर्ज केला पाहिजे लेखी की माझ्या कर्जाचं पुनर्गठन करण्यात यावं. ह्याच्यामध्ये पुन्हा रिपीट करतो की पीक कर्जाचंच पुनर्गठन केलं जातं. अल्पमुदत कर्ज किंवा मध्यम मुदत कर्जाचं पुनर्गठन केलं जात नाही. आपण जर का पीक कर्ज घेतलेलं असेल आणि त्याचं जर का पुनर्गठन करण्याची आवश्यकता असेल तर आपलं नक्की पुनर्गठन केलं जाऊ शकतं. पुन्हा हेही सांगतो की मागच्या वर्षी खरीप 15 मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची थकबाकी झाली असेल आणि ती जर का आपण परतफेड करू शकत नसाल तर आपल्याला त्या पुनर्गठनाचा फायदा होऊ शकतो. जर का आपलं मागचं कर्ज थकीत गेलं असेल 2015च्या पेक्षा मागचं तर त्याच्यासाठी पुनर्गठनाची व्यवस्था नाही. हे सगळे जे मुद्दे आपल्याला सांगितले आणि याची जर का माहिती तुम्हाला स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या कंधार शाखेच्या ब्रांच मॅनेजरने दिलेली नसेल आणि आपलं समाधान झालं नसेल तर माझा नक्की उद्याच्याला त्यांना फोन जाईल. आपण त्यांना भेटून आपली समस्या सोडून घेऊ शकता. बालाजी गिरे पाटील, मला वाटलं की खूप चांगल्या पद्धतीने सरांनी माहिती दिली, आपलं समाधान झाले असेल. आपल्याला जालन्यावरनं गिरी पाटील म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. हॅलो 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 हा, विचारा आपला प्रश्न विचारा. रवींद्रजी आपला प्रश्न विचारा. हा सर, हा बोला 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 बोला. क्रॉप लोन केलं होतं तर माझं पुनर्गठन होत नाही. 2012-13 आणि 13-14 या 2 वर्षामध्ये जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्या गावामध्ये दुष्काळ होता, मात्र त्या कालावधीमध्ये शासनाने पुनर्गठन ही सवलत त्या वर्षी शेतकऱ्यांना दिलेली नव्हती आणि त्याच्यामुळे 12-13 आणि 13-14 मधल्या पीक कर्जाचं पुनर्गठन त्यावेळेला केलेलं नव्हतं. मी मगाच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की खरीप 2015 मध्ये जे कर्ज घेतलं आहे आणि जे थकीत आहे त्यांच्यासाठी पुनर्गठनाची व्यवस्था आहे. 12-13 आणि 13-14च्या साठी ही व्यवस्था नाही. माननीय मुख्यमंत्री यांनी विशेष बाब म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर साहेबांशी स्वतः बोलून त्यांना विनंती केली होती की 12-13 आणि 13-14चं सुद्धा पुनर्गठनाची व्यवस्था विशेष बाब म्हणून द्यावी. कारण 12-13 पासून सातत्यानं मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागामध्ये 4 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे 12-13 आणि 13-14चं सुद्धा पुनर्गठन करावं असा प्रकारचा प्रयत्न शासनाच्या वतीने आणि विशेषतः स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केला होता. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव मान्य स्वाधीन क्षत्रिय साहेब सुद्धा जाऊन मान्य गव्हर्नर रघुराजन साहेबांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र आरबीआयची पॉलिसी जी आहे त्या पॉलिसीमध्ये 12-13 आणि 13-14चं पुनर्गठन करण्यासाठी आत्ताच्या पॉलिसीमध्ये व्यवस्था नाही आणि ही पॉलिसी बदलूपर्यंत हा सीझन संपून जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे 12-13 आणि 13-14साठी पुनर्गठनाची व्यवस्था नाही. त्याच्यामुळे या सेक्टरमधले 12-13, 13-14 मधले काही शेतकरी आहेत, जवळपास 4 ते 5 लाख शेतकरी की ज्यांना या व्यवस्थेचा लाभ देता येऊ शकत नाही. शासनानं प्रयत्न करूनही ही माहिती मी आपल्याला राज्य शासनाच्या वतीने देऊ इच्छितो. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिलीत आणि मला वाटतं की या माहितीने त्यांचं समाधान निश्चित झालं असेल. मित्रहो, या विषयाच्या संदर्भात आपण अशीच चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. सर, आता विविध प्रकारचे आपण कर्ज बघितली, जसे अल्पमुदत, पीक कर्ज, मध्यम मुदत, दीर्घ मुदत. यासाठी पीक कर्जाचे काय व्याजदर जे आहेत त्याच्यामध्ये तर ते काय असतात? शेतकऱ्यांना पीक कर्जाचा व्याजदर जो आहे तो सवलतीचा राहावा म्हणून केंद्र शासन, राज्य शासन आणि काही जिल्हा मध्यवर्ती बँका सुद्धा प्रयत्न करतात आणि हा व्याजाचा दर कमीत कमी कसा राहील असा प्रयत्न केला जातो. पीक कर्ज जे आहे ते 18 महिन्यासाठीच असतं मॅक्झिमम आणि बऱ्याच अंशी ते 12 महिन्यामध्ये किंवा 8 महिन्यामध्ये सुद्धा त्याची परतफेड केली जाऊ शकते. त्यामुळे ह्याला अल्पमुदत कर्ज, याला पीक कर्ज विशेष म्हटलं जातं. तर पीक कर्जाचा व्याजाचा दर आज कमर्शियल बँकांच्यासाठी 7% असतो. वास्तविक कॉस्ट ऑफ फंड विचारात घेतला कमर्शियल बँकाचा तर तो 9 ते 9.5% असतो. परंतु 9% जरी आपण धरला तरी तो केंद्र सरकारनं यापूर्वी 2006 मध्ये एक धोरण घेतलेलं होतं की त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्ज
हे 7% उपलब्ध राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती. त्यामुळं 2% सवलत व्याजामध्ये हे केंद्र सरकारच्या मार्फत दिली जाते. ही तरतूद जी आहे ती जिल्हा मध्यवर्ती बँकांना सुद्धा लागू होते आणि त्याचप्रमाणे कमर्शियल बँकांना सुद्धा लागू होते. पण महाराष्ट्र शासनामध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज हे 6% दरानं दिलं जाईल आणि त्याच्यामुळं मग कमर्शियल बँकांना आणखी 1% व्याजाची सवलत राज्य शासनामार्फत कमर्शियल बँकांना दिली जाते. त्याच्यामुळे केंद्र सरकारकडून मिळाले 2%, आणखी राज्य शासनाने दिलेली 1%, अशा प्रकारचे 3% सवलत राष्ट्रीयकृत बँकांना, खासगी बँकांना, ग्रामीण बँकांना मिळते आणि त्यांचा व्याजाचा दर माहिती देतोच आहे. आपल्या नाशिकवरून एक शेतकरी, तो फोन घेऊया आणि माहिती आपण चालू ठीक ठेवूया. आहे. दिलीपजी गायकवाड नाशिकवरून आपल्याला संपर्क करतायत. दिलीपजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. मी 27 जानेवारी 2016 पासून बोला. 27 जानेवारी 2016 पासून सोसायटी आणि बँक ऑफ महाराष्ट्र नीलचा दाखला देऊनही मला तलाठी आणि सर्कल 7/12 नील देत नाही आणि नील 7/12 न दिल्यामुळे मला बँक मॅनेजर सर्च रिपोर्ट तयार करून देत नाही आणि सर्च रिपोर्ट न झाल्यामुळे मला पीक कर्ज मिळत नाही. तर 27 जानेवारी 2016 ते आज जवळपास जुलै आला आपला प्रश्न लक्षात आला. सर, वास्तविकता आपण सहकार आयुक्त आहात, म्हणजे आपल्या अखेरीतला प्रश्न असला तरी आपण जिल्हाधिकारी होतात. काय सांगू शकता मार्गदर्शन यांना? नाही, आपण आता जी मला प्रश्न विचारला हे दिलीप गायकवाडचा, नाशिकांचा प्रश्न अगदी बरोबर आहे की त्यांना तलाठी आणखी ग्रामसेवक यांच्याकडून 7/12 नील 7/12 म्हणजे 7/12वर इतर हक्कामध्ये बोजा नाही अशा प्रकारचा 7/12 त्यांना देणं आवश्यक असतं. आपण याच्यामध्ये जर का त्यांनी त्यांच्या 7/12वर जर का कर्जाची परतफेड झाली असेल आणि ज्या बँकेकडून किंवा ज्या सोसायटीकडून त्यांनी जर का कर्ज घेतलं होतं त्यांनी जर का नाहरकत दाखला दिला असेल तर तो दाखला तलाठ्याच्याकडे दिल्यानंतर तलाठ्याकडे जी नोंद झालेली असते इतर हक्कामध्ये कर्जाची ती नोंद कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे ती नोंद होऊन इतर हक्कातला जो बोजा आहे तो कमी होण्याची आवश्यकता आहे, तरच तलाठी आपल्याला नीलचा दाखला देऊ शकतो. त्यामुळे नीलचा दाखला मिळण्यासाठी त्यांनी कर्जाची परतफेड केली असेल आणि ज्या बँकेनं किंवा सोसायटीनं कर्जाची परतफेड केल्याचा दाखला दिला जर का तलाठ्यांच्याकडे दिला तर मला खात्री आहे की तलाठी त्याच्यामध्ये नील करेल आणि मग तुम्हाला दाखला देऊ शकतो. आता तलाठ्यांच्याकडचा दाखला जर आपल्याला समजा तलाठ्याकडचा आपल्याला जर 7/12 मिळत नसेल तर आत्ताच आपण सांगितलं की जमाबंदी आयुक्त असताना 7/12चं संगणकीकरण, नोंदीचं संगणकीकरण हा केलं असल्यामुळं किमान 7/12 तरी आता नक्की सर्वांना ऑनलाईन उपलब्ध होतो. त्यामुळे तो 7/12 आपण घेऊ शकता. आणि मग हे किमान कागदोपत्र मगाशी सांगितल्याप्रमाणे 7/12 नोंदीचा उतारा, खाते उतारा ह्या किमान आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत कुठलाही अर्ज करायचा असेल तर. त्याच्यामुळे हे जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत बँकेच्या व्यवस्थापनाला आपल्याला दोष देता येणार नाही. आता राहिला प्रश्न की ही व्यवस्था करण्यासाठी मी आपल्याला विनंती करेन दिलीप गायकवाडांना की कृपया आपण तालुक्याच्या तहसीलदारांना भेटा, कारण तहसीलदार जे काही आपली अडचण असेल ती नक्कीच तलाठी किंवा मंडलाधिकाऱ्यांना सांगून ती तात्काळ दूर करू शकतील आणि मग आपल्याला जर का दाखला व्यवस्थितपणे मिळाला 7/12चा उतारा, 8चा उतारा तर मिळेल. पण त्यांनी आता प्रश्न आपण उपस्थित केला होता सर्च रिपोर्ट बद्दलचा, त्याच्याबद्दल मी थोडीशी सर्व शेतकऱ्यांना माहिती देऊ इच्छितो की सर्च रिपोर्ट हा घेण्याच्या संदर्भामध्ये तो कमीत कमी लोकांना द्यावा लागावा याच्या संदर्भामध्ये SLBC मध्ये विविध वेळेला चर्चा झाली होती आणि खास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा असा मुद्दा उपस्थित केला होता की सर्च रिपोर्टमध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर वेळ लागतो, पैसा खर्च होतो आणि तो कमीत कमी श्रमामध्ये कसं होऊ शकेल. तर सर्च रिपोर्टच्या बद्दल मी क्लॅरिटी लोकांना देऊ इच्छितो की एकतर 3 वर्षासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मार्फत जे कर्ज मंजूर केलं जातं त्याला 3 वर्षासाठी कमाल मर्यादा पत्र, कमपत्रक मंजूर केलं जातं, त्याला कमाल मर्यादा पत्र म्हटलं जातं. तर कमपत्र हे 3 वर्षासाठी मंजूर करून दिलेलं असतं. त्यामुळे फक्त चालू वर्षाच्या 7/12 तुम्ही दिलात की मागच्या वर्षी कुठलं पीक घेतलं तर पुढच्या वर्षी कुठलं पीक घेणार आपण लेखी दिलं की पुढचं कर्ज मिळतं. व्यापारी बँकांच्या बाबतीमध्ये तिथं आपल्याला मागास सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक वेळ कर्ज मंजूर केल्यानंतर ती मंजुरी 5 वर्षासाठी असते आणि दरवर्षी स्केल ऑफ फायनान्स प्रमाणे तुम्हाला जे वाढीव जेवढं कर्ज मिळणार आहे तेवढंच फक्त त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. त्यामुळे 5 वर्षासाठी पुन्हा तुम्हाला नव्याने सगळी कागदपत्र द्यावी लागत नाही. त्यामुळे सर्च रिपोर्ट कमर्शियल बँका, व्यापारी बँका किंवा खासगी बँकांच्यासाठी तो पहिल्यांदा कर्ज मंजूर करतानाच फक्त घ्यावा लागतो. नंतर 5 वर्षासाठी पुन्हा
तुम्हाला सर्च रिपोर्ट घ्यावा लागत नाही. आता दिलीप गायकवाड ह्याच्यामध्ये कुठं बसतात नक्की हे मला माहित नाही, त्याच्या आधारावर आपल्याला कळेल. पुण्यावरून दुसरे आता एक दर्शक जे आहे ते सुहासजी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. सुहासजी, आपला प्रश्न विचारा. हो सर, विचारतो. बोला बोला सर, मी इंदापूर तालुका कळमधून बोलतोय. हा बोला. वाघ, मी खंडकरी शेतकरी आहे. बरं. मला शेती मिळाली. आता मला परवा 6 दिवसापूर्वी सकाळ बातमी आली होती की अल्पमुदतीचं कर्ज मिळेल तुम्हाला 3 लाखापर्यंत. हो, आणि हो. 9% केंद्र शासन आणि 5% भरणार आणि 4% हे करणार तुम्हाला बसेल. बरं. तर त्याचं इथं बातमी बँकेत जाऊन चौकशी केली तर बँक म्हणते आम्हाला काही तसं सूचना आलेल्या नाहीयेत. हा खंडकरी शेतकऱ्याचा प्रश्न आहे. खंडकरी शेतकरी म्हणून आपण अगदी योग्यपणे सांगितले की केंद्र शासन आणि राज्य शासनाने सुद्धा जे 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 कुळ म्हणून शेती करतायत, वहिवाट करतायत, किंवा खंडकरी म्हणून शेती करतायत, किंवा भाडेपट्ट्याने शेती करतायत, या लोकांना सुद्धा कर्ज मंजूर करण्याच्या बाबतीमध्ये शासनाची भूमिका आहे, बँकांची भूमिका आहे, आरबीआयची भूमिका आहे. त्याच्यामुळं या बँकेच्या संदर्भामध्ये तिथल्या व्यवस्थापकांनी त्यांना माहिती नाही अशा प्रकारची ही माहिती सांगितली. ही राज्य सहकारी बँक असेल किंवा SLBC असेल किंवा आरबीआयने ह्या स्टँडिंग ऑर्डर्स ज्याला म्हणतो आपण, की ह्या सगळ्या बँकर्सना माहितीच असणं आवश्यक असतं. त्यामुळं या आपण ज्या शाखेचं नाव सांगितलं त्या शाखेच्या व्यवस्थापकांना ही माहिती असणं आवश्यक होतं. त्यांनी माहिती करून घेणं सुद्धा आवश्यक होतं. मी स्वतः लक्ष घालेन पुणे जिल्ह्यामधल्या आपण ज्या बँकेचं नाव सांगितलं त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगून त्या अधिकाऱ्याला खंडकरी शेतकरी, मला कल्पना आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आता ज्यांनी प्रश्न विचारला सुहास वाघ यांच्यासारखे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना खंडकरी होते आणि त्यांना या जमिनीमध्ये कर्ज मिळालं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातले जे या विषयाचे मगाशी सांगितल्याप्रमाणे DDR आहेत किंवा तालुक्याचे ER आहेत, त्या बँकेशी संपर्क साधून खंडकरी शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज मिळालं पाहिजे. अल्पमुदतीचं कर्ज पण मिळालं पाहिजे आणि पीक कर्ज सुद्धा मिळालं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने नक्की कारवाई केली जाईल. सुहासजी, आपण खूप मूलभूत असा प्रश्न विचारून या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि सरांनी देखील अत्यंत चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्याला केलं आहे. मित्रहो, पीक कर्जाच्या संदर्भामध्ये आणि पुनर्गठनाच्या संदर्भामध्ये आपल्या ज्या शंका आहेत त्या संदर्भामध्ये आपण अशीच चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रहो, आजचा आपला जो चर्चा विषय आहे तो आहे पीक कर्ज वाटप आणि पीक कर्जाचं पुनर्गठन. आणि माहिती देण्यासाठी उपस्थित तज्ज्ञ आहेत राज्याचे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था श्री चंद्रकांतजी दळवी साहेब. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण विविध विषयांवर चर्चा केली आहे, माहिती दिली आहे. सर, काही प्रश्नमध्ये तरी घेतले, परंतु त्या संदर्भामध्ये जे काही पीक कर्जाचे जे कर्ज दर आहेत, व्याजदर जे आहेत, बरोबर, त्या संदर्भात पंजाबराव देशमुख कृषी पीक कर्ज योजना, सवलत योजना आहे, त्याविषयी काय सांगाल आपण? पीक कर्ज सवलतीच्या दरानं उपलब्ध व्हावं म्हणून मगाशी आपण थोडी चर्चा केली होती. मध्ये प्रश्न आल्यानंतर ती अर्धवट राहिली. त्याच्यामध्ये पुन्हा विस्तारानं सांगू इच्छितो की राज्य शासनानं असं धोरण घेतलं आहे महाराष्ट्रामध्ये की 6% पीक कर्ज उपलब्ध व्हायला पाहिजे. बरोबर. त्याच्या अनुषंगाने 1% राष्ट्रीयकृत बँकांनी की खाजगी बँकाला राज्य शासनामार्फत सबवेन्शन दिलं जातं, सवलत दिली जाते. त्याचप्रमाणे 2.5% सवलत जी जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिली जाते. आणि त्याच्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकामार्फत ते कर्ज जे आहे ते 4%नी विविध कार्यकारी सोसायटींना दिलं जातं आणि सोसायटी पुन्हा 6%नी देते. अल्टिमेटली शेतकऱ्यांना 6%नी कर्ज उपलब्ध होतं. आता हे 6%नी जे कर्ज उपलब्ध होतं त्याच्यामध्ये परतफेडीच्यासाठी शासनाने प्रोत्साहनात्मक योजना लागू केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याला 1991 पासून ही योजना चालू असून ही अतिशय लोकांच्या मध्ये रुजलेली आणि लोकांचं विशेष लक्ष असलेली ही योजना असते. तिचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख पीक सवलत योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी म्हणून त्यांना प्रोत्साहनात्मक सवलत देण्यासाठी व्याजामध्ये सवलत दिली जाते. त्याच्यामध्ये 1 लाखापर्यंत जर का कर्ज त्यांनी घेतला असेल आणि त्यांनी जर का ते मुदतीमध्ये परतफेड केली असेल, म्हणजे जून महिन्यापूर्वी जर का त्यांनी परतफेड केली असेल, तर त्यांना 3% सवलत व्याजामध्ये राज्य सरकारमार्फत दिली जाते. बरोबर. आणि अशाच प्रकारची व्याज सवलत योजना केंद्र सरकारची सुद्धा आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुन्हा 3% त्याच्यामध्ये सवलत देतं. अशा पद्धतीनं 1 लाखापर्यंत जर का तुम्ही कर्ज घेतला असेल तर केंद्र सरकारचे 3%, राज्य सरकारचे 3%, अशा पद्धतीनं तुम्हाला 0% दरानं व्याज पडतं. बरोबर. म्हणजे
याचा लाभ शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेताना दिसतात. वेळेवर कर्ज परतफेड करण्याची एक वृत्ती याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये चांगल्या पद्धतीने विकसित पण झालेली आहे. आता 1 लाखापासूनचे वरचं जे कर्ज आहे, 1 लाख ते 3 लाख या दरम्यानच्या कर्जासाठी सुद्धा केंद्र सरकार 3% व्याजाची सवलत देतं. 3% व्याजाची सवलत देतं आणि त्याच्यामुळं या 1 लाख ते 3 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना 3% दरानं 3% व्याजाच्या दरानं कर्ज उपलब्ध होतं. आता 3 लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं सहसा ते मोठे शेतकरी असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्यानं कर्ज परतफेड करण्यासाठी सवलतीची योजना नाही. त्यांना 6%नी कर्जाची परतफेड करावी लागते. अशा प्रकारची ही कर्जाचा दर, त्याच्या परतफेडीचा दर ही सवलतीच्यामध्ये आहे. पण आपल्याला हे एक वैशिष्ट्य या योजनेत सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड पहिल्यांदा केली जाते आणि ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केलेली आहे याची माहिती सर्व बँकांची एकत्र केली जाते जिल्हावार आणि मग राज्याच्या वतीनं ती माहिती राज्य शासनाला आणखी नाबार्डला पाठवली जाते, आरबीआयला पाठवली जाते आणि त्याच्यानंतर मग ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये ते 3% आणि 3%ची 6%ची रक्कम पुढच्या वर्षामध्ये जमा केली जाते. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही संपूर्ण कर्जाची परतफेड करा, तुमच्या व्याजाची परतफेड सवलत व्याजासहित शेतकऱ्यांनी करायची आणि ते व्याज जे आहे व्याज आहे ते सरकार त्याच्या अकाउंटला जमा केलं जातं. सर, आपल्या बुलढाण्यावरून एक शेतकरी आहे शिवाजी शिंगणे. शिवाजी नमस्कार. हा नमस्कार. शिंगणे बोला, आपला प्रश्न विचारा. शिवाजीराव, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी देऊळगाव माई, तालुका देऊळगाव, जिल्हा बुलढाणा. हा बोला बोला. आम्ही स्टेट बँकेकडून कर्ज मागणी केली होती सर. बरं पुनर्गठनासाठी. कुठली शाखा? तर आम्हाला 1 हप्ता भरण्यास सांगितलं सर. नाही, कुठली शाखा? हा, तर 1 हप्ता भरल्याशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार नाही असं म्हटले. बरं शिंगणे साहेब, आपली शाखा सांगा. कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेकडनं? सर, आम्ही सध्या नाईलाज असतो दुसऱ्याकडून पैसे काढून कर्ज ते हप्ता भरला सर, त्यानंतर मिळालं आम्हाला कर्ज, परंतु असं नको व्हायला सर. हो, नाही, कोणती बँक ते सांगा ना, कोणती बँक आणि कोणती शाखा? स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा देऊळगाव. सर, काय सांगू शकता आपण या शेतकऱ्यांना? आपण सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी कुठल्याही प्रकारची कर्जाच्या हप्त्याची मागणी करण्याची आवश्यकता नव्हती. कारण या वर्षात आपण त्यांना माहिती देणारच आहोत. पूर्वी आपण पुढे जाण्याआधी घेऊया का आपण छोटीशी विश्रांती, नंतर आपण ती माहिती देऊ. नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्र, आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे पीक कर्ज वाटप आणि पीक कर्जाचं पुनर्गठन. आणि माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत राज्याचे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था श्री चंद्रकांतजी दळवी साहेब. दळवी साहेब, आपण बुलढाण्याच्या शेतकऱ्याचा तो प्रश्न घेतला होता देऊळगाव म्हैचा, त्या संदर्भात संक्षिप्त स्वरूपात काय सांगा? शिवाजी शिंगणे यांनी हा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये पुनर्गठनासाठी जर का ते पात्र होते तर हप्ता घेण्याचा प्रश्न येत नाही. पण याच्यामध्ये थोडीशी आणखी क्लॅरिटी असण्याची आवश्यकता आहे की पीक कर्ज जे असतं तर ते एक रकमी परतफेड करायचं असतं, त्याच्यामध्ये हप्ता नसतो. त्याच्यामुळं मागच्या वर्षी जर का आपण पीक कर्ज घेतला असेल तर त्याचे काही हप्ते पाडून दिले जात नसतात. तुम्ही ते 100% पैसे कर्ज परतफेड करायचे असते आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षाचं कर्ज दिलं जातं. या ठिकाणी बँकेने हप्ता जो मागितला तो का मागितला हा प्रश्न माझ्यासमोर आहे. कदाचित असा असू शकतं, शिवाजी शिंगणे सांगू शकतील, की त्यांनी जर का दुसरं कर्ज घेतलं असेल, आपलं मोठं कर्ज घेतलं असेल किंवा दुसरं एखादं कुठलं कर्ज त्यांच्याकडे असेल, त्याचा कदाचित हप्ता देय झाला असेल आणि तो त्यांनी कदाचित मागित असण्याची शक्यता आहे. तोही दुष्काळी परिस्थितीमध्ये वसुली करायचं नसल्यामुळं बँकेच्या व्यवस्थापकांनी वेगळ्यानं कुठलाच हप्त्याची वसुली करण्याची गरज नव्हती, कर्जाच्या हप्त्याची वसुली करण्याची गरज नव्हती. त्याची माहिती घेऊ त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. परंतु तिथल्या ज्या बँकेच्या व्यवस्थापकांनी जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती, जी काही गाईडलाईन्स शासन, आरबीआय आणखी नाबार्डनी घालून दिले त्याच्या अंतर्गत त्यांनी काम करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलेलं दिसत नाही. त्यांच्या बाबतीमध्ये माहिती घेऊन त्यांना सूचना देण्यात येतील की पुढच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं होता कामा नये. सर, अत्यंत मूलभूत माहिती दिलीत. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं आर्थिक स्थैर्य राखण्याच्या दृष्टिकोनातून जी पीक विमा योजना जी आहे
ती खूप चांगली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये जवळपास 4,200 कोटी रुपयाची मदत राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळाली. परंतु अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत की ते जे पीक विम्याची रक्कम जी आहे ती त्यांच्या बँक कर्ज खाती किंवा अन्य खात्यामध्ये वळवली जाते आणि ती जी रक्कम जी आहे ती त्यांना उपलब्ध होत नाही. या संदर्भात शासनाचं काय धोरण आहे? आवटे साहेब, आपण हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी लोकांच्या हितासाठी मांडलेला आहे. मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ही जी पीक विमा योजना आहे याच्यामध्ये मागच्या वर्षी 82 लाख लोकांनी त्या योजनेमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यापैकी 71 लाख लोकांना 4,200 कोटी रुपये विम्याची रक्कम प्राप्त झाली. देशामधल्या सर्व राज्यामध्ये सर्वात जास्त रक्कम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळाली. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल या योजनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रथमतः सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. याच्यामध्ये हे सांगू इच्छितो की ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे, 50% पेक्षा कमी अनिवार्य आहे, त्या संदर्भामध्ये विम्याची रक्कम ही कशा पद्धतीनं कुठल्या खात्यात जमा केली पाहिजे या संदर्भामध्ये RBIच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्या आधारावर SLBC मार्फत सर्व बँकर्सना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की ज्या खातेदाराच्या कर्जाचं पुनर्गठन केलेलं आहे तर त्या पुनर्गठन केलेल्या खातेदाराला जर का विम्याची रक्कम मिळत असेल तर ती त्याच्या कर्ज खात्यामध्ये जमा करावी अशा प्रकारची सूचना आहे. आणि जर का त्याचं पुनर्गठन केलेलं नसेल तर त्याच्या बचत खात्यामध्ये पैसे जमा केले असले पाहिजेत अशा प्रकारची तरतूद आहे. दुसरी व्यवस्था अशी आहे की जर का एखाद्या शेतकऱ्यानं कर्ज मागच्या वर्षाचं होतं, यावर्षी त्याने कर्जासाठी अर्जच केला नाही तर त्याच्या बचत खात्यामध्ये पैसे जमा केले पाहिजेत, कारण ते त्याला वापरता आले पाहिजेत अशा प्रकारच्या गाईडलाईन आहे. आता दुसरा मुद्दा आहे की व्यापारी बँकांच्या संदर्भामध्ये आणि खासगी बँकांच्या संदर्भामध्ये असा प्रश्न लोकांना पडतो की आमचे पैसे कर्ज खात्यामध्ये जमा करून घेतले, पण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी किसान क्रेडिट कार्डच्या आधारावर हे कर्ज मंजूर केलं जातं आणि त्यांना जी काही कर्ज मर्यादा मंजूर केलेली असते त्याच्यामध्ये ते किती वेळा पैसे भरू शकतात, किती वेळा पैसे काढू शकतात, त्यामुळे त्याच्या बचत खात्यासारखं त्याचा वापर केला जातो. आणि त्याच्यामुळं पीक विम्याची जी रक्कम राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीमध्ये, खासगी बँकांच्या बाबतीमध्ये जी मंजूर केली जाते ती या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाते. आणि ती कर्ज खात्यामध्ये जमा केल्यामुळे जर का त्यांनी ते पैसे जर का काढले असतील तर तेवढी कर्ज मर्यादा त्याला पुन्हा उचल करता येते. त्याच्यामुळं बचत खात्यामध्ये जमा न करता ते किसान क्रेडिट कार्ड जे खात्याचं आहे त्या खात्यामध्ये पैसे कर्ज खात्यामध्ये जमा केले जातात आणि त्याची मात्र उचल त्याला करता येत असल्यामुळे आणि जेवढे तो उचल करतो तेवढे अधिकचं पुन्हा त्याला कर्ज घेता येतं आणि म्हणून हे पैसे जे आहेत ते प्रत्यक्षामध्ये त्याच्या किसान क्रेडिटच्या कर्ज खात्यामध्ये जमा केले जातात. आणि म्हणून लोकांना असा संभ्रम होतो की कर्ज खात्यामध्ये पैसे जमा केले म्हणून. राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीमध्ये कर्ज खात्यामध्ये पैसे जरी जमा केले असले तरी ते शेतकऱ्यांना वापरता येतात. ही आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिलीत. मित्रहो, दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आपला कृषी दर्शन हा कार्यक्रम नियमित प्रसारित केला जातो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 21 जुलै 2016 रोजी आपला जो विषय आहे तो आहे पावसाळ्यातील पशुधन व्यवस्थापन आणि घ्यावयाची काळजी. आणि यामध्ये जे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत ते आहेत डॉक्टर प्रशांत चौधरी, जे सहाय्यक आयुक्त म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय औरंगाबाद, आणि दुसरे जे आहे ते मनोहर देवरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, हे देखील औरंगाबादहून या कार्यक्रमात सहभागी होतात. मित्रहो, आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आम्हाला संपर्क साधण्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400330 आणि ईमेलद्वारे देखील आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस तिथं स्क्रीनवर आपल्याला दाखवला होता, कृषीदर्शन@gmail.com किंवा कृषीवार्ता@gmail.com. आपण फेसबुक, यूट्यूब यासारख्या माध्यमातून देखील हा कार्यक्रम जो आहे तो फॉलोअप करू शकता किंवा DD सह्याद्रीच्या वेबसाईटवर देखील आपण हा कार्यक्रमाची माहिती आपण घेऊ शकता. मित्रहो, आज पीक कर्ज वाटप आणि पुनर्गठन या संदर्भामध्ये सर आपण खूपच चांगली माहिती दिलीत. त्याबद्दल सर्व जे कृषी दर्शनचे जे काही प्रेक्षक आहे आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.